मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विधी। मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत होऊन घ्यायचं आहे, जिथे पूजा मांडायची जागा स्वच्छ करून घ्यायची, रांगोळीने स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकू टाकायचं, त्यावर पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावर एक लाल कपडा अंथरून घ्यायचा। सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे, त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची। मग तुम्ही सुपारी किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून गणपती बाप्पा मांडा। तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो ठेवा, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा। यानंतर कलश स्थापना करायची असते, कलशामध्ये पाणी भरून घ्या, यात हळदी कुंकू अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाका, 5 विड्याची पानं, 5 आंब्याची पानं, 5 प्रकारच्या फळांची पानं टाका, यावर एक नारळ ठेवा। त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे, लाल कलरचं फूल अर्पण करायचं आहे। कुठलेही 5 फळं आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे। दूध साखरेचा, खडी साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। कलशावर तुम्ही वेणी गजरा ठेवून घ्यायचा आहे, कलशाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे। त्या देवी महात्मा कथा पुस्तिका ठेवायची आहे, धूप दीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे, कथा वाचून आरती करून घ्यायची आहे।